कधीने बघूया त्या संदर्भातली बातमी। अपंगांना स्वयंरोजगाराची संधी मिळावी म्हणून सरकारने टेलिफोन बूथचा स्टॉल देण्याची योजना सुरू केली, पण प्रत्येकाच्या हातात मोबाईल आल्यामुळे आता टेलिफोनचा व्यवसाय हा कालबाह्य होतोय। त्या स्टॉलवर इतर कोणताही व्यवसाय सुरू करायला सरकार परवानगी देत नाहीये आणि त्यामुळे आता जगायचं तरी कसं असा प्रश्न हा असंख्य अंध आणि अपंगांना पडलाय। माझगाव कोर्टाच्या या आवारामध्ये अंध असलेल्या रझिया ताईंना हा टेलिफोन बूथ साठी स्टॉल देण्यात आला होता, पण टेलिफोनचा व्यवसाय आता कालबाह्य झालेला आहे आणि इतर व्यवसाय करायला कोर्टाकडून परवानगी मिळत नाही। अशा वेळी कसं जगायचं हा प्रश्न रझिया ताईंना पडलाय। काय नेमकी त्यांची व्यथा आहे आपण जाणून घेऊयात। 20 वर्षापासून टेलिफोन बरोबर चालत होता, आता 2-3 वर्षापासून टेलिफोन चालत नाहीये। मी एका वर्षानंतर मी हायकोर्टला ऍप्लिकेशन केली होती झेरॉक्स टाकायला, पण त्यांनी काही उत्तर न देता मी 5 महिन्यापासून झेरॉक्स माझ्याकडे माझ्या मनाने ठेवला आहे आणि ती मला कंटिन्यू द्यावी असे हायकोर्टाकडे मी रिक्वेस्ट करत आहे। काय झालं नेमकं कोर्टामध्ये? कोर्टाने तुम्हाला परवानगी दिली नाही का? कोर्ट परवानगी देत नाही आणि ते पण मला कारण पाहिजे, ते का मला नाकार देतात, कशाला नको ठेवू, काय न्यूसन्स नाहीये, कोर्टामध्ये काय आवाज नाहीये झेरॉक्सचं। या जागेचं भाडं सुद्धा टेलिफोनच्या व्यवसायातनं निघेन असं झालेलं आहे आणि याच प्रश्नाबद्दल श्रीराम पाटणकर गेले 25 वर्ष संघर्ष करतात। काय नेमके तुमचे अनुभव आहेत? आता तुमच्या अपेक्षा काय आहेत नेमक्या? आमची या माध्यमातून एक आणि एकमेव अपेक्षा आहे, अपंगांना शासकीय आदेशान्वये 200 चौरस फूट शासकीय जमीन विना लिलावाने नाममात्र दराने स्वयंरोजगाराकरता देण्याचे आदेश आहेत। कोर्टाच्या प्रिमाइसेसमध्ये ज्या ज्या ठिकाणी जागा उपलब्ध आहेत तिथे 200 चौरस फूट अपंगांना झेरॉक्स, टायपिंग, स्टेशनरी, कुरिअरचं सेंटर देण्यात यावं, ज्या माध्यमातून एक अपंग परिवार किंवा त्याच्याबरोबरचे इतर 2 मदतनीस या माध्यमातून 2 परिवार जगू शकतात। आणि हे सर्व महाराष्ट्रात अखंड आम्ही प्रयत्न करतो। जागा उपलब्ध असून सुद्धा कोर्ट याबाबत निर्णय घेत नाही। मी या संदर्भात कोर्टाला 4 वेळा विनंती केली, कोर्टात त्याची नव्याने रीट पिटिशन सुद्धा फाईल केलेली आहे, तो कोर्ट ती हिअरिंगलाच आणत नाही। हे आमच्या सर्व अपंगांचं दुर्दैव आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह सुवर्णा दुसाने, IBN लोकमत, मुंबई। पण यांत्रिकडे एक ब्रेक घेऊन पुन्हा भेटूयात, पण ब्रेक नंतर पाहूयात